आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळी सोयरी. का हो जरांगे पाटील, असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला? काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही, काय झालं? जो ड्राफ्ट आम्ही 18 तारखेला तुम्हाला तिथे दिलता, तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला, बोलायला लावला. तुम्ही का सोडली ती मागणी? दुसरी मागणी त्यांनी केली, कोपर्डीच्या ताईच्या जे आहेत ते आरोपी, त्यांना फाशी झाली पाहिजे. हे सगळे पुरावे कोर्टात सादर करीन, मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीचे विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला. आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं 5 स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं. एसडीएम बसलेले होते, प्रांत बसलेले होते, तिथं तहसीलदार बसले होते, डीवायएसपी बसले होते, आणि हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली. आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं, त्यांचा जीव वाचवायचा, या मुद्द्यावर चर्चा झाली. त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे, कुणी म्हणू शकत नाही. फोटो आहेत माझ्याकडे, त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत, सगळ्यांनीच काढलेले तिथं, कारण कोणाच्या अंगावर येऊ नये म्हणून सगळे. तिथे एक वकील होता, त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले. आणि पुन्हा मनोज दादांनी काय सांगितलं, हे का ते असं करतात, माझ्याकडं त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे, मनोज दादांची. मनोज दादा म्हणलो मी आता, आज मला लई सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या, तुम्ही लई आक्रमक बोलता. त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन. काय माझा उद्देश हो, ह्या माणसाला माझा काय दुश्मन आहे का, हिने माझं काय फार वाटोळं केलं, काय केलं? असे असंख्य शेकड्याने पुरावे माझ्याकडे येतं, मी हे तुमच्याकडे सादर केलं. मला एकच सांगा, आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये. मी मराठा आहे, मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते, किती दिवसांनी यश येतं. परंतु ह्या माणसाची जी अक्कल शून्यता आहे. आम्ही काय आरोप केले होते? आमचा जो आरोप होता ह्या माणसावर, तो अपारदर्शकतेचा होता. हे कसं चॅनेल लावलं, लोकांनी का डोक्यावर घेतलं, सगळ्या मिटिंग. मग मी प्रश्न विचारला ना, लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली? का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली? काल परवा दिवशी आपण कुणीतरी विचारलं चॅनेलवाल्यांनी, काय उत्तर दिलं होतं? जरांगीने काय उत्तर दिलं माहिती का? बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली? ते म्हणले मला गार वाजत होतं. तुला लाल रक्कम नाही आला मग गार वाजत होतं? हा, तुझ्या अंगावर 24 तास जो रग असतो ते न्यायचा ना, गार वाजत होतं. हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना, त्यांना नाही गार वाजत? त्यांनाही गार वाजतं. आणि तू उत्तर आहे त्याचं, आपल्याकडे रेकॉर्डेड आहे ते उत्तर, गार वाजत होतं. मग गार वाजत असताना ठीक आहे, गार वाजत, मग मीडियावाले का आत नेले तुम्हाला? लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली, काय डील झाली? काय डील झाली उत्तर द्यावं लागेल. 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला. जसा एखादा नवरदेव येतो, एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे, दुरून काय असं मला कपडाच पाहिजे, गाडीच पाहिजे, रुसून बसतो मी, कपडेच नाही घालणार, हेच नाही, रुसून बसला. हा 36 तास वाशीत होता. 36 तास कशासाठी? काय डील चालू होती? नीट ऐका. माझं सगळ्या मराठा बांधून मला किती शिवे, मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही. माझ्या भोळे येतं माझे लोक मराठा, त्यांना फार भावनिक येतं. भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भडकवायचा आणि बुद्धीचा. माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं, पण एकानं शिंगण लाईन मला उत्तर नाही दिलं. महाराज तुमचं हे चुकलं बरं का, मी आज पुरावा समोर सादर केला, एक लाईन चुकली. माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की 14 तारखेची जी कोट्यवधी लोकांची सभा बसली होती, त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी 6 मागण्या केल्या. 6 कोटी लोक आले. काय जे असतील ऍज तुम्ही आकडे काही पेपरांनी कोटी सांगितलं, काही लाख सांगितलं, तुम्ही सांगितले. इतके लोक होते, इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं. त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या. काय मागणी होती? 14 तारखेच्या सभेमध्ये तुम्हीच ऐका, आता मी सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परत घेतो. हा, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा.
करण्यात यावी. दोनच वर बोलतो मी. त्या अंतरवादीतल्या 14 तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला, काय शब्द वापरते त्यांनी, सर सकट. आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात, मीडिया साक्षीदार आहे. लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मिटिंग झाली ना बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला. भाषण करायला आले परत तिथं, आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे, बारीक, माझ्या मराठा समाजाला बारीक पा. बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले, लक्षात आलं अभी वो खत्म हो गया मामला. सरसकट नाही म्हणले, सगळे स्वैर्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे. आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी, आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळे सोयरे. का हो जरांगे पाटील, असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला? काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही, काय झालं? जो ड्राफ्ट आम्ही 18 तारखेला तुम्हाला तिथे दिलता, तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला, गुलाल लावला. पुढे येणार 10 तारखेच्या याच्यावरनी तुम्ही का सोडली ती मागणी? दुसरी मागणी त्यांनी केली, कोपर्डीच्या ताईच्या जे आहेत ते आरोपी, त्यांना फाशी झाली पाहिजे. ही मागणी कोणाकडे करावी? मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मग हे सरकारला मागणी करावी. कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही? कोणाला मागणी करावी? सरकारला फाशी द्या. सरकार काय पत्र काढीन का? या आरोपींना फाशी द्या. फाशी द्यायची सही कोण करीन? न्यायालय करीन. अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही. पुढे जाऊन सांगतो, मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसांनी केलंय. मला सांगावंच लागेल, कारण माझ्यावर इतके घाणेरडे आरोप झालेत, अतिशय घाणेरडे आरोप झालेत. काय याची त्या लाखोंच्या 14 तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती? तिसरी मागणी ऐका यांची. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी 4 एक देऊ. अंतरावादीच्या सभेमध्ये काय म्हटले? जे 45 बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी मिळाला. निधी सरकारने दिला. आणि सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे गेली? ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी, अंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे गेली. ती मागणी कशी सुटली? का सोडली? मराठा समाजाने विचार करावा. हे सत्याची लढाई. मी तुमच्या समोर खरं वाजून दाखवलं. तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात मी काहीच करू शकत नाही. पुढचा एक किती नुकसान आहे मला हे सांगायचं, किती नुकसान आहे या माणसाचं. मागणी काय केली? पुढची मागणी ऐका. अंतरावलीच्या लाखोच्या सभेतील 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बाहेर काढण्यात याव्यात. सारथी संस्थेमार्फत करण्यात आले आरक्षण 4 दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा. तो करण्यात आलेला नाही. सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. काय म्हणते साहेब आमचे? दर 10 वर्षांनी राज्य मागासवर्ग आयोगातील एक कलम आहे, 5 नंबरचं कलम असेल बहुतेक, कलम नंबर माझ्याकडून मागं पुढे होईल, त्यात असं सांगितलंय की दर 10 वर्षांनी सर्वे करावा. ज्या जाती
प्रगत झाले असते केला ना, सर्वे जर केला ना, मराठ्यांनो कुणब्यांनो पहिलं आपलं आरक्षण जाईल. हे काय मागणी करतायत? ह्या गोष्टीमुळे आम्ही तळतळलो ना. आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला, मागण्यात अशा चालू झाल्या का आरक्षण जाईल, अशा खूप येतं, खूप प्रचंड येतं. या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो. तुम्हाला तर अजून तर खूप काही सांगायचं. यांच्या 2017च्या मागण्या काय होत्या? 2017ला काय मागणी केली ती? माझ्यावर आरोप करतात ते, तुमचा काय संबंध, तुमचा काय संबंध. 2017 साली 4255 2017 माननीय नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं. आणि हे साहेब बघा 2017-18ला साष्टा पिंपळगाव यांची मागणी काय आहे? 20 जानेवारी रोजी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन म्हणजे साष्टा पिंपळगाव येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे. आमची मागणी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे, कुठल्याही पक्षाला आम्ही दोष न धरता राज्य आणि केंद्र सरकारनं एक विचारानं आणि एक दिलानं आम्हाला गायकवाड कमिशननं जो आरक्षण 16% अहवाल दिलेला आहे त्याचप्रमाणे टिकणारं चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण पाहिजे. यावरती संपूर्ण साष्टा पिंपळगाव एकमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रूपाचं आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टा पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत. मराठा लाख मराठा, आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन, याच्यात कुणबी शब्द ऐकला का आपण? गायकवाड कमिशननी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या. म्हणजे काय? ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या. ही मागणी कोणाची आहे? हे आवाज कोणाचा? ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना. हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय. आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत. काल माझ्यावर हल्ला झाला. हे पोलीस बांधव होते. मी मुंबई पोलिसाचे आभार मानतो. ते जर नसते तर मी जीव माझा गेला असता तिथं. बिलकुल. अहो जरांगे असं कसं आहे, या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं. जरांगेच नेता, जरांगेपासून सुरू होतं आणि जरांगेपर्यंत संपतं. तोच एकमेव होलसेल माणूस आहे. दुसरा तिसरा तुम्ही प्रवक्ता पाहिला का? जरांगे पाटलांच्या वतीनं कुणी प्रवक्ता पाहिला का? कधी एखादा वकील पाहिला का? कधी एखादा अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का? नका घ्या नाव. कोणी पाहिलं का? कोणी? टीम वर्कनी शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीम वर्क होतं. 8 मंत्री होते, त्याच्या खाली सरदार होते, मावळे होते, किल्लेदार होते, गडकरी होते, फडणीस होते. ते फडणीस म्हणजे वाकणीस होते, कारखानीस होते. सगळे नाव तुम्हाला हात लावावे. ही शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. टीम वर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला. आमच्या साहेबाचं कोण आहे? टीम वर्कचा पत्त्याच नाही. तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे. आज हे तर उद्या ते, तर परवा ते, तर तरवा ते. महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप दारात 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे, मी जाणार आहे. रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं. यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो. तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात. एकाही गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येतं. दमनची दारू आणली, ट्रकमधून उडी मारली, कोणाला गुतावलं? माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. जरांगे सुटणार नाही तू. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले, मेले आयुष्य किती. मी चुकलो तर मी माझ्या जाईन. तुझ्यावर 420चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची, आबरू नुकसानीचा दावा कर. हे तुला आम्ही आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन. मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला.
आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं 5 स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं. माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत, सगळे पुरावे माझ्याकडे येतं. तू काय मला, अरे सामान्य माणूस, आम्ही तुकोबाराचे वारकरी येत ना, तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना, असे 50-100 रेकॉर्डिंग याचे माझ्याकडे येतात. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं, वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं 10 तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला. तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वास पात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन. आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं, आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण, बोला ना पत्रकार साहेब, तुम्हीच साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द येतं, का पलटी आणली, का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा, जरांनी विश्वास नाही, माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे. मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला कालच सांगितलं. ट्रॅप कळतो, ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालतात? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालतात. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं, काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य सत्य आहे. अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले आहेत. तू म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे, षडयंत्र. महाराज, तुम्ही जरांगेवरती जे थेट आरोप करताय ते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का आणि पुराव्यानिशी ते मांडता आहात का? कारण तुम्ही मागच्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला नव्हता. आता तुम्ही जरांगेवरती अनेक गोष्टींचे आरोप करताय, त्या संदर्भात काय? मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता. मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहित नाही, मला ते काही सांगायचं नाही, काय नाही. माझी विनंती, माझी विनंती, आता माझी मागणी याच्यातली, माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आणि आव्हाने. माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी 40 लाख रुपये घेतले, असे आरोप केले. मी नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या 3ही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे. आणि मी जरांगेवर जे आरोप केले, तुम्ही ज्या डील केल्या, जे जे काही आरोप केले, तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे, पारदर्शक आहे, पारदर्शक आहे. तुम्ही पण यावं. तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या 3ही चाचण्या कराव्यात. मी तुमच्याशी, तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले, मी कधीही तयार आहे. तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात. का म्हणतात ते असं? माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये? मी त्यांना प्रश्नच विचारले होतो ना आपल्या समोर साहेब. म्हणजे माझ्या बोलण्याला मला काही किंमत नाही का? मी मगाशी सांगितलं, ज्या पिटिशनमुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला, ते पिटिशनची कॉपी आपल्याला देतो. ते पिटिशन आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे, ते ऐकून दाखवलं तुम्हाला. माझ्या बोलण्याला किंमत नका. आमच्या नंतर आलेत तुम्ही, आमच्या नंतर आलेले आहेत, किंमत नका देऊ. म्हणजे कशी? तुम्ही आमच्यावर काही आरोप करा, तुम्ही असं मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्यावर काही आरोप केले, ते पण ठीक आहे. गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे. राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब. हो साहेब, त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केलेत? 40 मिनिटं. का? एखादा म्हणाला पाहिजे, पहिलंच वाक्य म्हणाल पाहिजे, कोण आहे ते मला नाही माहिती, की खतम करा. किती खर्च केले, किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. मी नाही येणार उद्या. हा इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं, षडयंत्र केलं, त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे. आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे. जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे, याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज, ज्या समाजाने तुला देव केलं, तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारीन.
ही वस्तुस्थिती आहे. उद्या दिसन तुम्हाला काय आहे आणि काय नाही. पत्रकार परिषद होणार आहे, पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगेविषयी सत्यता मांडणार आहेत.